नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील ए जालनाकर वैभव। तर खूप लोकांचा एक प्रश्न असतो की गेमिंग ॲपवाले पैसे किती देते। प्रमोशनसाठी बोलतोय मी काही प्रमोशन वगैरे करत नाही गेमिंग ॲपचं, पण एक आपल्याला तुम्हाला आयडिया असा लागेल की प्रमोशनसाठी गेमिंग ॲपवाले किती पैसे घेतात। कारण प्रत्येक दुसरा कंटेंट क्रिएटर प्रमोशन करतो गेमिंग ॲपचे। आता थोडीफार वातावरण खराब झालं त्याच्यामुळं आवाजामध्ये थोडंफार प्रॉब्लेम येऊ शकतो, पण थोडंफार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। मी पण एडिटिंगमध्ये करण्याचा प्रयत्न करतो की बेटिंग ॲपचे प्रमोशन जे करतात क्रिएटर त्यांना किती पैसे भेटतात। पहिला रूल असतो त्यांचा की फॉलोअर्स किती, फॉलोअर्स नंतर व्ह्यूवर्स बघते, त्याच्यावरती डिपेंड करते की समोरच्याला पैसे किती भेटते। आता माझे काही मित्र आहे त्यांचं पण उदाहरण देईल मी। आता एक मित्र आहे ज्याचे 50,000 फॉलोअर आहे आणि त्याला असे इझीमध्ये त्याला लाईक 6 ते 7,000 रुपये एका प्रमोशनसाठी गेमिंग ॲपवाले देते। 50,000 फॉलोअर। दुसरा एक 80,000 फॉलोअरवाला आहे, त्याला जवळपास एका व्हिडिओसाठी 15,000 रुपये म्हणजे 12 ते 15,000 रुपये देते। आणि असे प्रमोशन ते मंथमध्ये 4-5 केले तर पेमेंट किती होती तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही। जेवढे पण क्रिएटर तुम्ही मोठाले क्रिएटर बघत असाल ज्यांचे मिलियन्समध्ये, हिंदी क्रिएटर बोलतो मी सध्या, कारण आपण हिंदी क्रिएटर खूप जास्त बघतो मराठीपेक्षा। हिंदी क्रिएटर जे पण बघतो आपण मोठाले, ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहे, फक्त इंस्टाग्रामवरून त्यांनी घेतलेल्या, आणि ते पॉसिबल आहे कारण काय एका व्हिडिओचे त्यांना 1-1 लाख रुपये मिळते, कारण हे जे मिलियन्समध्ये फॉलोअर राहते आणि पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये बघते, तर त्यांना एका रीलसाठी 1-1 लाख रुपये भेटते। आणि तसे महिन्यामध्ये 4-5 रील केल्या तर 4-5 लाख रुपये सहज भेटते, सहज, काही न करता, काही म्हणजे ते थोडंच पाठ करते ते। तर अशा पद्धतीनं गेमिंग ॲपवाले एवढे पैसे कमवतात। आपल्याला काय करायचं, आपल्याला गेमिंग ॲपचं प्रमोशन नाही करायचं। मी तर नाही करणार पर्सनली, पण तुम्ही पण म्हणजे एक ट्राय करा की नाही करायचं। पैसा येतो त्याच्यामध्ये, तुम्हाला 5-50 हजार रुपये भेटन, पण ते 5-50 हजार लोकांचे जाईल। प्रत्येक म्हणजे जे पण खेळेल त्याच्यामध्ये गेम खेळा त्यांचा लॉस तर होणारच आहे। आणि असं 10 जणांचा लॉस मिळून 50-1 लाख रुपये गेले तर मग तुमचं आयुष्यामध्ये काही कमवून फायदा नाही। लोकांचा लॉस होईल असं काही कामं करू नका। आणि खूप सारे प्रमोशन येतात, मला गेमिंग ॲपचे पण येतात आणि मला गेमिंग ॲप सोडून भरपूर प्रमोशन राहतात, ते आपण करू शकतो ज्याच्यामध्ये लोकांचा काही लॉस नसतो। तर तसे प्रमोशन करायचं बघा। आता मी सध्या शॉप वगैरे प्रमोशन करतो, हॉटेलचे प्रमोशन करतो, त्याच्यामध्ये पण चांगला पैसा आहे। थोडेफार एफर्ट्स जास्त द्यायला लागते ह्या प्रमोशनपेक्षा, कारण हे प्रमोशन चालता होऊन जातं, पण त्या प्रमोशनला थोडं वेगळं माइंडसेट ठेवून लागतं, वेगळ्या स्क्रिप्टनं काम करावं लागतं। पण याच्यामध्ये तेवढं असतं की त्याच्यामध्ये कोणाचा लॉस होत नाही, जेवढे पण पैसे भेटते आपल्याला मेहनतीच राहते आणि एकदम म्हणजे टिकते पैसे ते। कारण दुसरे जर पैसे तुम्ही बघायला झालं, सपोज ज्या गोष्टीमध्ये कमी एफर्ट्समध्ये जास्त पैसे मिळते ते पैसे टिकत नाही, तुम्हाला पण अनुभव आला असेल। तर असं एक सांगायचं होतं मला की गेमिंग ॲपवाले म्हणजे जे प्रमोशन करतात कॉन्टेंट क्रिएटर ते किती कमवते। 50,000च्या आतमध्ये असेल तर 6 ते 7,000 रुपये सहज मिळते त्यांना एका रीलसाठी। महिन्यामध्ये किती घेतो, किती रील करतो तो तुम्हाला बघा तुम्ही। त्याच्यानंतर ज्यांचे पण 50,000 ते 1 लाख फॉलोअर आहे त्यांना 10,000च्या वरतीच पैसे मिळतात। तर अशा पद्धतीनं 10 प्रमोशन काही करतात, जे एवढे पण गेमिंग क्रिएटर, जे एवढे पण कॉन्टेंट क्रिएटर असते कॉमेडीवाले, ते हेच प्रमोशन करतात, त्यांना खूप जास्त पैसा मिळतो। तर सांगायचं तात्पर्य आहे की ज्यांचा लोकांचा लॉस होईल, तुमच्या व्ह्यूवरचा लॉस होईल, अशा गोष्टी करू नका। आणि बघू, मी तर करणार नाही, फ्युचरमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल कोणती ऑफर आली, काय आली, कशी आली, मी तुमची राय घेईल का किंवा तुमचं मत घेईल। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करून हाईप पण